मत्ताईची चोकटली खबर 20वा अध्याय. आरंभीचा दिवस झाल्यावर आयतवारच्या दिवशी दिवस निघताना मगदलेने मनाची मरिया आणि दुसरी मरिया समाधीत देखवले आले. अदेक प्रभूचा दूता स्वर्गपण उतरून येऊन गोटेत ढगलून त्याजवर बसला. तवा खूप मोठा भूकंपम झाला. ते दूताचं रूप उजळवणी राहिला. त्याचे कपडे बर्फातून काही धवरे राहिले. ते दूतले भिवून रखवाली करायचे वाले गजगज होऊन मेलेंचे वनी झाले. ते दूता ते बायंत देखून असं म्हणला, तुम्ही भिया नको. शिल्व पखीले मारले येसुता तुम्ही धांदुरता म्हणून माले ठावास. तो येते नाही ता आपण सांगले वनीस तो उठला. या प्रभूता झोपलेला जागा देखा. मग तुम्ही जल्दी जाऊन तो मेलेवाले पण उठला म्हणून त्याच्या शिष्याने सांगा. अदेक तो गलिलियले तुमच्या अंदीस जाऊत आहे. ते तुम्ही त्यात देखता म्हणून तुम्हाला सांगता म्हणून म्हणला. तवा त्याहनी भेवाना आणि मोठ्या आनंदीना समाधीपणू संघास बाहेर निघून त्याच्या शिष्यानले हे कैपतीत चोवो म्हणून धावत राहताने येसू त्यांची पुढून येऊन तुम्हाला शांती भेटून दे म्हणून सांगला. त्याने त्याच्या जवळ येऊन त्याच्या पायांवर उबडा पडून वंदन केले. तवा येसू तुम्ही भिय नको. तुम्ही जाऊन माझे भाऊ बंधनले गलिलियेले जा म्हणून सांगा. ते त्याने माता देखतात म्हणून त्याहले सांगला. त्याने जाऊत राहतानी रखवाली करायचे वाले पण काही जना चहाराचे अंदर येऊन झालेले समजे घटनेंता मुख्य काटोडनले सांगले. म्हणून त्याने युद्धनांचे मोठले वाले सांग मिरून सोच करून सैनिकांले खूप जुक पैसे दिले. आम्ही झोपत राहतानी त्याच्या शिष्याना राज्य न येऊन त्याच्या मूर्तेत चोरून नेले म्हणून सांगा म्हणून त्याहले सांगले. हे गोष्ट अधिपतीच्या कानात पडल्यावर आम्ही त्याले समजवून सांगून तुम्हाला कोणताच धोका होई नसला करतो म्हणून म्हणले. तवा सैनिकना ते पैशांत घेऊन आपल्याला सांगले वनी केले. तवा ते गोष्ट युदय प्रांतमप पगुरली. आजच्याले ते गोष्ट उभं होऊन आहे. तवा 11 जण शिष्याना येसू आपल्याला सांगले वनी गलिलिया प्रांतमपले डोंगरावर गेले. तवा त्यानी त्यात देखून आराधना केले. पण काही जण अनुमान झाले तो येसू त्यांच्या जवळ येऊन स्वर्गपा आणि भुईवर माले समजा अधिकार देऊन आहे. म्हणून तुम्ही जाऊन समजे जातीच्या माणसांचा शिष्यानवनी करा. बापाच्या नावाना लेकाच्या नावाना निरुंपाक आत्म्याच्या नावाना त्यांले बाप्तिझम द्या. आणि मी तुम्हाला कोणत्या कोणत्या घटनेंत करा म्हणून आज्ञा दिलोयो त्यांत धरून चाला म्हणून त्यांले बोध करा. अदेक मी कलिबुडूतले कवचले तुमसंग राहतो म्हणून त्यांले सांगला.